माझी सून आहे, माझा सारे बारे म्हणजे मला 2007ला पात्रता दिली, ती पण खोटी सांगतात. मग फोटो एवढी चालतं कसा? 2017 पासून मला ऑर्डर कशी देतात? मी काल समन्स दिला म्हणून आज रात्रभर झोपलं नाही. त्यांना माहीत होतं माझा पेपर खरा आहे. त्याही न नोटीस देतात, डायरेक्ट घरावर बुलडोजर चढवल्या, सर्व सामान बिमान चुरामुरा. माझ्या बाजूतही गरीब लोक होते, त्यांचा पण चुरामुरा केला. झाडं पानं मोडतात. माझ्या बावडीचा उल्लेख आहे आवडमध्ये, माझ्या घराचा उल्लेख आहे. माझ्या सासऱ्याला पैसे देऊ तर 70 साली घराचा पैसे घेतले नाही का? माझं घरावले माझ्या मुलांच्यासाठी गुरांच्यासाठी, त्याच्यावर माझं मिस्टर अपंग, मी त्याच्यावर काहीतरी रोजीरोटी करत होतो. हां, मला चांगला बाहेरचं सर्व मॅडम हे करा. मी स्वतःहून तोडमोड केलं ना 4 रूमांचा माझा भाडा माझ्या मुलांचा पोट भरतो. आज किती मिनिट कोरात करते हे, कशाला एवढी दादागिरी करायला दिसली? म्हणजे आई मोठा फौज आणि मोठा भरत साहेबला जोखले पैशाने जोखले. काही बिल्डरनी एवढी कुठल्या साहेबांनी पावर केली नाही. अनिल पाटील आलं, देवकर साहेब आलं, सर्वांनी म्हणा बसून मावशी तुझा हिसाब आहे, तू तुझा बाहेरचा काढून टाक, तुझ्या आतमध्ये आम्ही हातला लावणार. अनिल पाटील साहेबांनी निर्णय दिलता म्हणा. बरं त्याने देवकर साहेबांनी दिलता, राजपूत साहेबांनी विचारले 2-2 पाटील. पण हा माणूस आले कोरीदारांच्या साथ आहे एकदम यान आले म्हणून त्याला सपटका जागा गेली तरी चालेल, पण बरंच टाकून सस्पेंड झाला पाहिजे. हे मी बजावता जागा गेली सध्यात. अजून मी चार पोलीस चौक्यांचा डबल बनवून कंपन्या ना. मी भरील पोट, पण मी मगारी आणल्या ना, माझी जागा गेली तर खावलं, पण मी यांना सस्पेंड केलं तर बोलणार ना. जेव्हा माझा सर्व मंत्री साहेबांना सर्वांना माझा गरीब बाईचा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो का माझ्या प्लॉटवर हात पत्र मारायला घेतल्यात. माझ्या मला नोटीस द्यायची होती, बिना नोटीसचं कसं कारवाई करतात? यो कुठला कायदा काढले? शेतकऱ्यावर कायदा कुठला काढले हो? तुम्ही न नोटीस देता न सांगता, तुम्ही काल येऊन मला नोटीस द्यायची होती. मी माझा काय सामान करायचा तो काढला असता, पण काल समन्स गेलं ना, आज कसं रात्रभर झोपलं नाही. मी जाऊन पण सांगला माझा बांधकाम आहे, माझ्या मुलांच्या सह्या घेतल्या. मी माझे तेच चालू आहे साहेब, हे बघा पत्र, ते पत्रावर खोटं जमीनचा पेपर खोटं. फक्त भरत साहेबच खरा, नवी मुंबईमध्ये पैदा झाले खरा. चाललेली कारवाई करत आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ मी सांगेन की सामान्य नागरिकांवर हा होणारा अन्याय, पालिका असू दे, शिल्प असू दे किंवा इतर कोणीही असू दे, याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि जे जो मूळ शेतकरी आहे, 1,000 रुपया दराने जमिनी घेऊन शिल्प प्रशासन बिल्डरांच्या घशात एवढे मोठे फ्रॉड घालत आहेत, यांचा मी निषेध करत. झाडे तोडणे, सगळं नासधूस करणे, इथे नागरिक गोरगरीब राहत होते, त्यांना काही न सांगता प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्र यांच्यावरचा हा अन्याय, हा निषेध करते मी. आणि इथे राहणारे प्रकल्पग्रस्त यांच्यावर होणारा हा अन्याय, त्यांना 1,000 रुपयाने जमिनी देऊन बिल्डर आणि बिल्डरांचे मोठमोठे पोटं भरत नाही आहेत. अजून किती भरायचे आहेत त्यांचे, अजून काय करायचं आहे? आणि आमच्यासारख्या ह्या जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांना तुम्ही जमिनीचा काही मोबदला न देता हा असा अन्याय. पहाटे सकाळी 7 वाजता कारवाई, कुठले कायदे, कुठले प्रशासन, कुठला काय, याचा मी निषेध करते. आणि मी उपोषणाला बसणार आहे. मला हा अन्याय मान्य नाही आहे आणि या अन्यायाविरुद्ध मी न्याय मागणारच आहे. मला उपोषणाला मी बसणारच आहे.
त्यांना 12.5% सामान हिसाब दिला नाही आणि हे दादागिरी कोरीगार आणून सर्व पोलीस सकाळी 7ला आल्यात. 7ला कुठल्या कोर्टाने दिलेलं आहे परमिशन आहे ना? 7 वाजता आल्या तर माझी केस चालवतात ते सांगतात कोर्ट खोटा आहे. मग कोर्ट खोटा आहे, मग एवढे ऑल इंडिया कोर्ट कशाला ठेवले? न म्हणा हिसाब देता माझ्यावर कारवाई चालू आहे. हे कसे देत? हां, यांची काय दादागिरी चालली आहे? पोलिसांचा वापर करा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी बोरीगार बसवतात. कशाबद्दल? गाववाल्यांच्या आधी. मग एवढं आहे 70 साली जमीन घेतली, मग माझा आतापर्यंत काय हिसाब दिला नाही? माझा बांगडीचा उल्लेख आहे, माझा घराचा उल्लेख आहे. 2007ला मला 550ची पात्रता दिली, ती पण मला कन्फर्म न केली. बरं ठाकूर म्हणतात कोर्ट खोटा, फक्त आम्ही अधिकारी खरं. मग तुमच्यात ताकद आहे तर शिरपोवाल्यांनी यायचा. पोलिसांचा वापर हे बिल्डरांनी बोरीगार बसवल्या कशासाठी? गावाला देवकादेवी प्लॉट होत आई या केला अन्याय. रस्त्यात चालतात त्यांना पण दम देतात. आहे जर गावाला या बोरीगारांच्या करून अन्याय करीत असतील तर काय फायदा आमचा? शेतकऱ्यांचा काय फायदा? मग काय या शेतकऱ्यांच्या आधी तुम्ही जर या देत नाही हिसाब, आम्हाला हिसाब म्हणा. जोपर्यंत हिसाब देत नाही तोपर्यंत मी हल्ला नाही जागेवरून. किती बिल्डर येवं, किती बोरीगार येवं, किती पोलीस कोटी नाही आणले, मी आणला नाही. माझ्या सामानाचा तुरामुळा केला. आज तो दिन पण नसताना घरात त्याच्यावरून सगळा तोडमोड केला. पण तुम्ही जर घरात सामानावर कुठल्या सर्व परमिशन देतात मग काय कोर्टाचं काय चाललंय? हां, कोर्ट कशाला बसले आहे? मग बोरीगारांचा वापर करतात का? पोलीस स्टेशनवरून बंद करा. मग याचा अर्थ पोलीस ठसला आणि बिल्डरांनी वापर करू नये. बोरीगार पण भारी आणले बॉम्बेचं. हां, सर्व गुंड लोक आणल्यात. आम्हाला जर म्हणा मी जागेवर बसणार आहे, मना धक्का लागला तर भरत ठाकूर याला जिम्मेदारी आहे. शिरपोवाले जिम्मेदारी. काय झालं तर याला जिम्मेदारी अधिकारी भरत ठाकूर यांच्यावर. यांना सगळं जागा गेली तरी चालेल, पण भरत ठाकूरला सोडणार नाही. नाही हे हल्ल्यात नाही, या बोरीगार बिल्डरनी त्या बिल्डरला पण सोडणार नाही, जागा खाऊन देणार नाही. 6 वेळा कारवाई केली, मग एवढा अधिकारी खोटा. मग भरत ठाकूरच खरा आहे. अन्याय करता सर्व त्या 10 नंबर प्लॉटवर पण झाडा मारायला घेतल्यात. यांना झाडा तोडाचा परमिशन दिले, यांना घरा मोराचा परमिशन दिले. पण शेतकऱ्याचा हिसाब कुठे आहे? शिरकोनी घेतले, शिरकोनी 70 साली घेतली, मग आतापर्यंत आमचा हिसाब का दिला नाही? या ठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी शांताराम दगडू मडवी यांच्या राहत्या घरावर तोडक कारवाई सिडको प्रशासन यांच्याकडून सुरू आहे. अतिशय अन्यायकारक अशी ही कारवाई आहे. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी राहतं घर, त्याची वहिवाट आणि त्याची सगळी या ठिकाणी शेती, म्हणजे शेतकरी या ठिकाणी त्याच्या शेतीवर उदरनिर्वाह करतो आहे. आणि असं असताना त्याची शेती उद्ध्वस्त करणं, त्याच्या
त्याचं घर तोडणं, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची सिडकोमध्ये पात्रता शिल्लक असताना, त्याचं कुठंही अनधिकृत बांधकाम नसताना त्याची पात्रता न देता परस्पर शेतकऱ्याला बेघर करणं ही अतिशय अन्यायकारक अशी कारवाई आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा अन्याय होईल आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निश्चित उभे राहू. आणि विशेष म्हणजे सिडको अतिशय तुझाभाव करत आहे. एका ठिकाणी ते 300-350 कोटी रुपयाचा प्लॉट 1.5 रुपयामध्ये एखाद्या बिगर प्रकल्पग्रस्त संस्थेला देते आणि प्रकल्पग्रस्त असताना त्याची या ठिकाणी आपण पाहताय की झाडं जी आहेत या शेतकऱ्यांनी जगवलेली झाडं, आपल्या मुलाबालाप्रमाणे वाढवलेली झाडं, या झाडांना देखील तोडण्याचं काम म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी नसता मोठमोठी झाडं या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या सिडको प्रशासनाने केलं आहे. निश्चितच त्याचा निषेध करायचा तेवढा थोडाच आहे भविष्यामध्ये. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याची कोर्टामध्ये केस आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आजच तारीख आहे. असं असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त कसं करू शकता? म्हणजे तुम्हाला बिल्डर म्हणजे कायद्यापेक्षा बिल्डर मोठा आहे, इथला विकासक मोठा आहे. त्या विकासकाला आणि त्याच्या माणसाला हाताशी धरून या ठिकाणी गोरगरीब प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कारवाई करताय. मी त्याचा पूर्णपणे निषेध करतो. सिडको खरी, शेतकरी खोटा. जर गाववाली उठली तर यांना सुधराईल का? माझ्या जागेत बोरीगारांचा वापर करायचा नाही. मी बजावून सांगतो, मी रात्री येऊन कोयत्याने तोडी एक बोरीगाराला. हे बोरीगार हे 100 माझ्या समोर शेंड्या बांधून आले. कशाला बोरीगार? तुमच्या ताकद तुम्ही आणता जागा आमची ना. सरळ सिडकोवाल्याने माझ्या जागेत उभा राहायचा. बाबा जागा माझी एकटा आहे, मी तुम्हाला मारझोड करणार नाही, काय नाही. पण माझ्या जागात बोरीगार दिसता कामा ना. पत्रा मारा तुम्ही राहतो. 7 वाजता कुठला डिपार्टमेंट जास्त पोलीस 7ला उठून घेतल्यात. माझा घर काय, माझं मिस्टर अपंग आहेत. माझ्या मुलांची मी मागे गेलो, बरेच टाकून बोलवला पेपर, ते सांगतात तुमचे पेपर खोटं. मग एवढं माझं कोर्टात केस कशी चालतात? मी आज जजच्या समोर उभं राहून सांगणार आहे. बरेच टाकून नोटीसी सर्वांना दिल्या, पाणी बंद करा, लाईट बंद करा, यांचं पेपर खोटं. माझा सगळ्या नवी मुंबईमध्ये फिरा, माझी जागा माझ्या ताब्यात आहे. पण भरत ठाकूरला शिकवा. भरत ठाकूरने भरपूर अन्याय चालवले. मग बिल्डिंगी बांधतात, कुठं काय बांधतं? तुम्ही पैशाचा व्यवहार करतात, ते कसं खातात तुम्ही? माझा गरिबाचा तुम्हाला पैसा भेटत नाही. मी आज दागदागिना गळ्यात ठेवला नाही यांच्यासाठी. मी आज शेती करतो. माझा सर्व चित्र मला कमाई नाही. माझी 3 पोरं शिकतात, मला कमाई नाही कशाची. तुम्ही बिल्डरांच्या जोरावर झारा तोराची. आज गणेश साहेब हे झाल्यात, वनमंत्री झाल्यात. कशाला? दारांच्यासाठी झाल्यात. मग ते पण तुम्ही त्यांच्यापासूनच साहेबांच्या पेक्षा भरत ठाकूर मोठा दारा तोराला. हां, म्हणून मी सांगतो कोर्टाला पण ना, सर्व एकनाथ शिंदे साहेबांना, नाईक साहेबांना का यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भरत ठाकूर साहेब माझ्या जागेत तरी आतमध्ये गेला पाहिजे. समजलं का? देवका देवीचा प्लॉट पण तसाच केला. रजिस्ट्रेशन असून ही काय दादागिरी? यांना जर काय शिकवलं नाही मग आणखीन गावात पण घुसतील बोरीगार घेऊन. मग आमच्या घनसोली गावाचा फायदा काय? नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.